हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो नाशिकला, माझ्या माहेरी जाण्याची एक्साइटमेंट तर बघा. आज आम्ही रिक्षानेच निघालो, त्यामुळे पिल्लूला बाहेर बघताना बघा किती मजा येते. आणि हे बघत बघत बाहेरचे वेळ आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो. खूप गर्दी होती, त्यामुळे पिल्लू थोडा घाबरला होता. थोडा वेळ वेट केल्यानंतर आमची ट्रेन फायनली आली. पिल्लू थोडा रडत होता, पण ट्रेनकडे बघून थोड्या वेळानंतर तो शांत झाला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर पिल्लूला खिडकीतून बाहेर बघताना खूप मजा येत होती, त्यामुळे तिथून तो उठण्याचं नावच घेत नव्हता. कंटिन्यू बाहेर जे नवीन नवीन काही दिसत होतं ते बघून त्याला खूप मजा येत होती, आनंद वाटत होता, त्याच्यामुळे तो तिथून हलतच नव्हता. पिल्लूच्या डोळ्यांमधली क्युरिओसिटी तर बघा. जेव्हा त्याला समजलं की आम्ही त्याची व्हिडिओ काढतोय, तेव्हा तो लगेच कॅमेरा साईडला घ्यायला बोलत होता. आणि असं करता करता त्याला क्यूट असं हसू पण येत होतं, त्यामुळे तो हसतही होता आणि रेकॉर्ड पण करू नका असंही चालू होतं. देवांश बाकीच्या पॅसेंजर्सकडे बघून स्माईल करत होता. त्याने शिकलेली नवीन स्किल तर बघा. हातात घेऊन घेऊन तो पण कंटाळला होता, त्यामुळे आम्ही त्याला सीटवर ठेवून दिलं आणि खेळणं दिलं खेळायला, तर तो ती पण तोंडात घालत होता. सगळ्या गोष्टी त्याला आता तोंडातच घालायला पाहिजे असतात. प्रवासामध्ये अशाच काही रँडम वस्तू देऊन आम्ही त्याला खेळवत राहिलो, जेणेकरून त्याला वेगळं वाटणार नाही, ठिकाण चेंज झाल्याचं त्याला समजणार नाही आणि तो खेळत राहील आणि त्याला बरं वाटेल जरा. जसं आम्ही इगतपुरीला पोहोचलो तेव्हा आम्ही जांभूळ घेतलं. पिल्लूला पण जांभूळ खायचं होतं, त्यामुळे आम्ही त्याला थोडं जांभूळ दिलं, तर त्याला ते खूप आवडलं. त्याने एक जांभूळ पूर्ण खाऊन घेतलं आणि परत जांभूळ खायला मागत होता. त्याचे एक्सप्रेशन तर बघा, जांभूळ खाताना पहिल्यांदा जांभूळ खाल्लं होतं, त्यामुळे तो असे एक्सप्रेशन्स देत होता, बट त्याला आवडलं आणि तो परत परत जांभूळ मागत होता. थोड्या वेळानंतर त्याला झोप आली, सो आम्ही त्याला झोपवून दिलं आणि ट्रेन ज्या प्रकारे हलत होती त्यामुळे त्याला लवकर झोप पण लागली. थोडा वेळ तो शांत झोपला. पिल्लू थोड्या वेळात झोपला होता आणि तेवढ्यात आम्ही नाशिक स्टेशनला पोहोचलो. त्याला उठवावं लागलं, पण त्याला उठायची इच्छा नव्हती, जबरदस्ती तो उठला, त्यामुळे थोडासा तो रडायला लागला होता. बट खाली उतरल्यानंतर तो सगळीकडे बघत होता, त्यामुळे तो शांत झाला थोड्या वेळानंतर. आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालो, तर त्याला थोडी मजा वाटत होती बाहेरचं सगळं बघून. माझा भाऊ घ्यायला येणार होता, त्यामुळे आम्ही स्टेशनच्या बाहेर येऊन त्याची वाट बघत बसलो. थोडा पिल्लूही कंटाळला होता, त्यामुळे आम्ही त्याला थोडंसं खेळवलं वगैरे, बट तो तरी कंटाळलेलाच होता, शांत बसत नव्हता. थोड्या वेळ वाट बघितली, गाणं म्हणलं, पण तरी त्याला बरं वाटतच नव्हतं. आणि फायनली माझा भाऊ आला आम्हाला घ्यायला. देवांशने त्याला बघून पहिल्यांदा ओळखलं नव्हतं, बट नंतर तो थोड्या वेळानंतर ॲड्रेस झाला. अशा प्रकारे हा ब्लॉग संपतो इथेच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.